दादानो तिथंच तुळजापूर कशाला जाता दूर दादानो तिथंच गाणगापूर अरे देव आपल्या जवळ आहे. बाळूमामाचं नामस्मरण इथं जर जागेवर बसून केला तर त्या आदमापूरला जायची गरज नाही. देव आपल्यापाशी येतोय. देव भक्तीला भोग केलेला आहे. देवानं आपल्याकडे आलं पाहिजे, आपण देवाकडे जायचं नाही. अशी भक्ती केली पाहिजे. म्हणून काय सांगितलं, त्या 30 कोटी देवापेक्षा आई वडील आपली महान आहे ती, श्रेष्ठ आहे ती. आई वडिलांची सेवा केली तर 33 कोटी देवांची सेवा केल्यासारखं आहे. कशाला कुणीकडे जायची गरज नाही. म्हणून काय सांगितलं, देव अवताराला दुनियेत उतरण्या मानव जात. देव आपल्यापाशी आहे. मानवाने देव घडवला आहे. मानव जर देवाला गेला तर देवाला देव पण आला नसता. म्हणून काय म्हणलं, देव अवताराला दुनियेत उतरण्या मानव जात. गवून कुजवानीत पुढे होईल जीवाचा घात. कळत नाही. जवानीचा भर आला की माणसाला. म्हणून काय म्हणलं, आम्हाला अभ्यास आहे रे. गंग होऊ नका जवानीत अहो जीवाचा घातन चुकवईत. गंगा आली दारावर अव कशाला जाता दूर दादानो इथंच पंढरपूर. कशाला जाता दूर दादानो इथंच आदमापूर. कशाला जाता दूर दादानो इथंच पंढरपूर. कशाला जाता दूर दादानो इथंच तुळजापूर. सुख आई बापापाशी सुख कोणापाशी आहे? आई वडिलांची सेवा केल्यानं 33 कोटी देवांचं दर्शन होतं. या त्या देवाला जायची, पंढरपूरला जायची, आदमापूरला आमुष्या करायची, बिरोबाच्या आमुष्या करायच्या, काही गरज नाही. म्हणून काय म्हणलं, सुख आई बापापाशी तोर दैवत दुसरे नाही. ज्याची आशे तोर पुण्य तोच लाग सद्गुरु पायी. म्हणून काय म्हणलं, मग काय सांगितले, पाटलासारखा द्यायला गुरु पाहिजे. अहो सद्गुरु भगतीने जीवाला मुगती होतो या उतार. अहो म्हणून काय म्हणलं, अहो कशाला जाता दूर दादानो इथंच पंढरपूर. कशाला जाता दूर दादानो इथंच आदमापूर. कशाला जाता दूर दादानो इथंच गाणगापूर. कशाला जाता दूर दादानो इथंच तुळजापूर.
लाटा देत जात्या होय. म्हणून काय म्हणलं काय हो? जशी गंगा वाय जुळ जुळ तस मन टिवार निर्मळ होय की. मन निर्मळ ठेवा निर्माण ठेवलं पाहिजे. ज्याच मन आहे रे वडाळ त्याला गंगा दिशेर खडुळ त्याचं मनच बांधायचं त्याला कोण काय. त्याला किती जरी चांगलं पाणी असलं तरी गटरातल्या पाण्यासारखं दिसणार आणि कोणाला दिसणार माहितीये का कोणाला हो? दारुड्यांनाच एवढं होय की. त्याला चांगलं काही नीट दिसत नाही. किती चांगलं पाणी असू दे होय. त्यानं दारू सोडले हो ज्याच मना वडाळ त्याला गंगा दिशेर कडुळ मनाला औरण नेतीला सौरा निंबाड्या बघ कसा तालात आलाय आता आला. वाढतोय पापाचा भार अव कशाला जाता दूर दादानो तिथंच पंढरपूर कशाला जाता दूर दादानो तिथंच तुळजापूर कशाला जाता दूर दादानो तिथंच पंढरपूर कशाला जाता दूर दादानो तिथंच आदमापूर उभा राहिल्या बघाय जाग्याला उभा राहिल्या बघाव जाग्याला उभा राहिल्या बघाय जाग्याला आलं माझ्या बघाय मनाला चिंचोली बघाय गाव जाव चिंचोली बघाय गाव जाव चिंचोली बघाय गाव जाव राम बघाय मोरे याव राम बघाय मोरे याव राम बघाय मोरे याव राहुल या बघाय ट्रान्सपोर्ट राहुल या बघाय ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचे बघाय मालक ट्रान्सपोर्टचे बघाय मालक राजाराम बघाय मोरे तारे माझ्या बघाय वागान एक बघाय रुपई नवरा माझ्या बघाय डोला आभारी मी बघाय देणार तू माझ्या बघाय वाटल सोडल्या बघाय जाग्याला सोडल्या बघाय जाग्याला सोडल्या बघाय जाग्याला विठ्ठलाच्या बघाय रावळाला सुरत्या विचार केला हा म्हणाला रे का वेळेला असा तो माझ्या नामदेवानं विचार केला. आता देऊन जाल. होय येऊन देवाचा प्रसाद खाईल. देव आता जागा होईल होय की. बरे देव काय उठणा झाला होता त्या वेळेला पडून गेलं माझ्या नामदेवाला. हा थोडं पडला देव काय उठता आणि माझा काय प्रसाद खाईना झालाय. होय एवढ्या वेळ तो आभारी विचार केला हा म्हणाला रे का त्या ठिकाण्याला कसा तो का मला देण्याचा विचार केला विषयाच्या वेळेला. देवा हा. झाल्या 2-3 तास येऊन बसलोय तुझ्या रावळाला तू जागा पण सोडणार निवडवर खायला झालाय होय की. नामदेवाने विचार केला म्हणाला काय घरी करावं? झाला अभ्यास आहे मला हे पकड होय होय.
आज जर मी असाच माघारी गेलो तर माझी मातोश्री म्हणाल मीच खाऊन आलो. बाबा देव विठ्ठल बाबा जरा सबरे का नेवद काय ना नामदेवाने विचार केला म्हणाला बाबा रे देवाला लागला होता हात जोडायला देवाला लागला होता बोलायला हे देवा माझा जर ह्यो निवड नाही खाल्ला तर बरे का असताना या गरुड खांबाला बरे का असणार बरं का टक्कर दिन साहेब. आता धड काही तर देईन प्राण गाईत गा सोडीन विचार केला हा मनाला तसा तो बरं का नामदेवाला कोडं पडलं. देव काय उठलं ना आता काय करावं कळलं झालं माझ्या. देवा आज ताऱ्यावर एका या गरुड खांबाला धडक दिनाने प्राण सोडून म्हणल्यानंतर देव विठ्ठलाला कोडं पडलं कशा आहे त्यावेळेला. देव विठ्ठलाने विचार केला हा मनाला असताना बरं का विठ्ठल म्हणला जर करता येणं जर जीव दिला बाबा आपल्यासाठी जर असं एक एक जर भगत जर लागलं मरायला कोण येणार बरं का या पंढरपुराला आणि आपली कोण सेवा करणार साहेब त्यावेळेला. म्हणून माझ्या या नामदेवानं जेव्हा ऐकून ह्या देव विठ्ठलानं काय केलं कशा आहे ना. दगडाच्या पाशीनाला बरं का
असणाऱ्या काय झालं होतं काय हो, तडा गेला होता शाळेत त्यावेळेला दगडाच्या पाषाणाला झालं होतं त्यावेळेला अरे घाम लागला पोटाईला तो घाम लागला पोटाईला अरे घाम लागला पोटाईला तर तेडा लागला जायाला अरे देव माझा या विठ्ठल सावळ पांडू या रंगावर सावळा पांडू या रंगाव सावळा पांडू या रंगाव रूप दिल सोडून रूप दिल सोडून अरे देवळ दिल सोडून रूप केलं धारण अरे कमरेवर हात ध्यान ठेवून बोला याला लागला नामदेव बाळाला नामदेव बाळाला नामदेव तान्याला बाळा बाळ मरीत अकौदा मारीत हे बाळा ते विठ्ठलाने विचार केला म्हणाला ए बाबा हा तू काय क्रिया भानगडीत पडू नको दगडाच्या पाषाणवर काय जशी सोडायला दगडाच्या पाषाणाला घाम फुटला देव विठ्ठलानं खरं रूप दाखवलं नामदेवाला देव बरं का कमरेवर हात ठेवून उभा राहिला नामदेवा कशाच्या पायात तू लागलाय बरं का इथं गरुड खांबाला देवा हो 12 वर्षे झाली माझा पिता येतोय तुझ्या रावळाला त्याचा निवड खाताना मग मी आज आलो माझ्यावर काय रसलाय काय तुम्ही अरे बाळा पण नुसतं निवडच खायला नाही नव्हता होय तर मी निवड खाल्ला आणि तिथे कुणाला कळलं कळलं तर मग अगोदर काय करत होतास सगळ्या गावातलं बाई दुंडरी होईल तुला काय सांगायचंय बाबा मग आधी काय करत होतास आणि मी खात होतो तुझ्या भात बाला जाऊन विचारले खात होतो बाबा रे असणाऱ्या नामदेव बाळाला लागला होता देव बोलायला काय लागलं कशा बोलायच्या त्यावेळेला प्राण नको सोडायला जीव लागला द्यायला म्हणून बरं का प्रकट झालो होय की? पण आजच्या दिवसाला बाबा होय का होय की? माझं खरं रूप कुणाला सांगू नको. काय नको वंचितच्या पासरीला दगडात काय एक मूर्ती बाहेर आली होती माझा प्रसाद खाल्ला या. होय का होय की? हा? तर त्या असणाऱ्या नामदेवाला काय लागला होता देव विठ्ठल बोलायच्या त्यावेळेला? विचार केला हा म्हणाला बरं का त्या वेळेला कुणी येऊन पुंकर गाला अव कुणी येऊन पुंकर गाला बाई माझ्या डोळ्यात कचरा गेला 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 देव माझा या बघा विठ्ठल बोला याला या बघा लागला देव या माझा विठ्ठल बोलावा याला लागला आले या माझ्या मनात सांगली बघा जिल्ह्यात
गपती दादा एकशे एक रुपया ठाण्या माझ्या वागाण्या विषारी बघाना गाण्या एकशे एक रुपया जेवून बघा भाऊ माझ्या डोलाला आभारी बघ देणारा जातो मी माझ्या वाटेला सोडवल्या जाग्याला